नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वन कंप्लीट एज्युकेशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण नुकत्याच झालेल्या MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील पहिले 10 प्रश्न, त्यांचे सर्व पर्याय आणि अचूक उत्तरे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला. 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? याचे पर्याय आहेत: 1. फक्त मुडीमन कमिटी, 2. फक्त सायमन कमिटी, 3. फक्त आणि क म्हणजे सायमन आणि मेकॉले कमिटी, 4. फक्त क आणि ड म्हणजे मेकॉले आणि हंटर कमिटी. उत्तर: या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त म्हणजेच 1924 मध्ये मुडीमन कमिटी नेमण्यात आली होती. प्रश्न दुसरा. लॉर्ड हार्डिंग 1844-48 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? पर्याय आहेत: 1. इंग्रज-मराठा युद्ध, 2. इंग्रज-शीख युद्ध, 3. इंग्रज-अफगाण युद्ध, 4. इंग्रज-मुघल युद्ध. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इंग्रज-शीख युद्ध, पहिले अँग्लो-शीख युद्ध. प्रश्न तिसरा. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? दिलेले वर्ग आहेत: अ. शेतकरी, ब. जमीनदार, क. कारखानदार, ड. कारागीर. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 1. फक्त आणि ब, 2. फक्त क आणि ड, 3. फक्त 4. फक्त ब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त ब. कारण कायमधारा पद्धतीत जमीनदारांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने सर्वाधिक फायदा झाला. प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? विधाने बघा. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, ब. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले, क. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थिअरीचा सिद्धांत मांडला, ड. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. पर्याय आहेत: 1. केवळ आणि ब, 2. केवळ क, 3. केवळ क आणि ड, 4. केवळ ब. उत्तर: याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केवळ क आणि ड. कारण वंदे मातरम हे अरविंद घोष यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न पाचवा. खालील वर्णनावरून समाजसुधारकाला ओळखा. वर्णन असे आहे: त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले, ब. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्यां देऊन गौरव केला, क. त्यांना संगीत विषयाची आवड होती. पर्याय: 1. बाबा पद्मनजी, 2. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, 3. विष्णुशास्त्री पंडित, 4. वरीलपैकी कोणतेही नाही. उत्तर: हे वर्णन लोकहितवादींचे आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गोपाळ हरी देशमुख. प्रश्न सहावा. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? विधाने: शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेत त्या सक्रिय होत्या, ब. 1913 मध्ये त्यांना कैसरे हिंद पदवी मिळाली, क. 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली, ड. ठाकरसी आणि टाटा कुटुंबियांनी त्यांना मदत केली. पर्याय: 1. हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई, 2. पंडिता रमाबाई, 3. रमाबाई रानडे, 4. डॉक्टर आनंदीबाई जोशी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रमाबाई रानडे. प्रश्न सातवा. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? चंपारण्यमधील निळीचा प्रश्न, ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न, क. अहमदाबाद येथील मिल मजूर आणि मालक संघर्ष, ड. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती. पर्याय: 1. ब आणि क, 2. क आणि ड, 3. ड आणि 4. ब, क आणि ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ब आणि क. चंपारण्य, खेडा आणि अहमदाबाद सत्याग्रह. प्रश्न आठवा. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? नावे आहेत: कृष्णा रामा कुऱ्हाडे, ब. वी. स. पागे, क. गोविंद खोत, ड. डॉक्टर यकृ सोनी. पर्याय: 1. फक्त आणि ब, 2. फक्त ब आणि क, 3. फक्त ब, क आणि ड, 4. वरील सर्व बरोबर. या सर्वांचा यात सहभाग होता, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व बरोबर. प्रश्न 9वा. महाराष्ट्रातील 1957च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सातारचे राज्य मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी प्रयत्न केले, ब. कोल्हापुरात 31 जुलै 1957 रोजी 21व्या व 28व्या तुकडीने बंड केले, क. नरगुंच्या भावे यांनी मे 1958 मध्ये बंड केले, ड. 11 एप्रिल 1958 रोजी आंबापाणी लढाईत भिल्लांचा पराभव झाला. पर्याय: 1. फक्त आणि ब, 2. फक्त क आणि ड, 3. फक्त ब आणि क, 4. फक्त ब, क आणि ड. आयोगाच्या संभाव्य उत्तरानुसार याचे उत्तर पर्याय क्रमांक 1. फक्त आणि ब हे बरोबर आहे. प्रश्न 10वा. जोड्या लावा. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हे ब त्यांचे अध्यक्ष:
अ. 1886 कलकत्ता, ब. 1887 मद्रास, क. 1888 अलाहाबाद, ड. 1889 मुंबई. अध्यक्षांची यादी: आय. भद्रुद्दीन तय्यबजी, व्ही. विल्यम वेडरबर्न, 3. दादाभाई नौरोजी, 4. जॉर्ज ह्यूल. उत्तर: याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण जोड्या अशा आहेत: 1886 कलकत्ता, दादाभाई नौरोजी, 3. 1887 मद्रास, भद्रुद्दीन तय्यबजी, 1. 1888 अलाहाबाद, जॉर्ज ह्यूल, 4. 1889 मुंबई, विल्यम वेडरबर्न, 2. म्हणून क्रम लागतो 3I42. तर मित्रांनो, हे होते पहिले 10 प्रश्न. तुम्हाला पुढच्या प्रश्नांचे असेच विश्लेषण हवे असल्यास कमेंटमध्ये नेक्स्ट पार्ट नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.